राज्याचे खूप मोठे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे विमान अपघात प्रकरण आहे, हे प्रकरण त्याचा अपघात नसून तो एक नियोजित कट असून तो घातपात आहे असा संबंध महाराष्ट्रामध्ये एक संशयाचा गूढ आहे. आम्ही संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार सदर दादाच्या प्रकरणाबाबत अभ्यास करून 27 जानेवारी 2026 ला अजित पवार साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, सुनील तटकरे साहेब आणि त्या आपले अजित पवार गटाचे राजकीय सल्लागार नरेशजी अरोरा साहेब त्या 4 लोकांची रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत बैठक चालू होती. त्या बैठकीमध्ये सीबीआयच्या तपासामध्ये थोडासा समोर आला तपास की 125 कोटी रुपयांची ती कंत्राट मंजूर करायचा होता त्या नरेश अरोरा साहेबांच्या त्यांच्या संस्थेला. परंतु अजित पवार त्याच्यावरती सही करण्यासाठी तयार नव्हते, कारण एकाच व्यक्तीला जर अशा पद्धतीचं दिलं तर दादाचं ते स्टेटमेंट होतं. तर 27 तारखेला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुनील तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब आणि अजित पवार साहेब यांच्यामध्ये थोडासा वादविवाद झाल्याचं वृत्त समोर आलं. आणि दुसऱ्या दिवशी 28 तारखेला अजित पवारचा बारामती विमानतळावरती दुर्दैवी अपघात झाला. तो अपघात नसून तो नियोजित त्यांचा घातपाताचा कट होता असा आमच्या संघटनेचा जाहीररित्या आरोप आहे. आणि त्याबाबत आम्ही सीबीआय कार्यालय नागपूर, सीबीआय दिल्ली आणि मुंबई इथे लेखी स्वरूपामध्ये आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. मागणी अशी केली की दुसऱ्या दिवशी जेव्हा समाज माध्यमापुढे प्रफुल्ल पटेल साहेबांना काही विचारण्यात आलं की ती कशाची कोणत्या फाईलवर स्वाक्षरी करायची होती, तर त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की ती विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या चुकाऱ्याची फाईल होती आणि ती बैठक त्याच्यासाठीच आयोजित केली होती. आम्ही अशा लोकांचे त्यांचं समाज माध्यमाच्या समोर एक स्टेटमेंट आहे. जर विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या चुकाऱ्याची ती फाईल होती आणि त्या विषयासाठी जर बैठक असेल तर तिथे कृषी मंत्री आवश्यक होता. कृषी मंत्री जर एखाद्या दौऱ्यात व्यस्त असतील तर कृषी विभागाचे सचिव आवश्यक होते. कृषी विभागाचे संबंधित बैठकीला कृषी विभागाचे प्रतिनिधी लागतात, परंतु त्या बैठकीला कोणत्याही कृषी विभागाचा प्रतिनिधी नव्हता ना मंत्री महोदयाचा प्रतिनिधी नव्हता. पण कृषी विभागाची बैठक चालू असताना तो नरेश अरोरा जे त्या संस्थेचे डिजिटल बॉक्स संस्थेचे ते संचालक आहेत, कृषी विभागाच्या बैठकीला त्यांचं काय काम, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नावरून असं आमच्या निदर्शनात आलं तर प्रफुल्ल पटेल साहेब समाज माध्यमासमोर तर महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत असतील, त्यांची फसवणूक करत असतील, त्या फाईलचं विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या फाईलचं नाव घेऊन, तर ती शेतकऱ्याच्या नावाखाली तो जो महत्वाचा जो विषय आहे या विषयावर ते पांघरून टाकण्याचं काम करतात असा आमच्या संघटनेचा जाहीररित्या आरोप आहे. त्या अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी जे म्हणजे निधन झालं घातपाताच्या गटामध्ये, तर जोपर्यंत या 4 लोकांनी जी बैठक घेतली रात्री 2-2:30 वाजेपर्यंत ताणतणावामध्ये, यांची ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट करणे गरजेचे आहे. जोपर्यंत प्रफुल्ल पटेल साहेब, सुनील तटकरे साहेब आणि नरेश अरोरा साहेब यांची ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट होणार नाही तोपर्यंत अजितदादाच्या मृत्यूचं जे गूढ आहे, जे सत्य लपलेलं आहे, ते महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येणार नाही. त्यामुळं मी संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार सीबीआय कार्यालयाला लेखी या तिन्ही लोकांच्या नार्को टेस्टची मागणी केलेली आहे. जर 15 तारखेपर्यंत यांनी नार्को टेस्टची संमती दर्शवली नाही तर मी 15 तारखेपासून सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याच्या समोर आमरण उपोषणाला बसणार आहे. कारण सुभाषचंद्र बोस साहेबांचा सुद्धा विमानातच अपघात झालेला आहे. आतापर्यंत चर्चा आहे की ते जिवंत आहेत, त्यांचा बी घातपातच झाला होता. त्याच्यामुळे ते सुभाषचंद्र बोसचा साहेबांचा जो पुतळा आहे त्याच्या समोर मी बसणार आहे. याच्या पलीकडे जाऊन जर नार्को टेस्ट मागणी जर आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने करत असेल, महाराष्ट्राच्या लोकांच्या वतीने जर आम्ही नार्को टेस्टची मागणी करत असेल, जर त्यांच्यामध्ये कोणता कट नसेल, त्यांच्या मनामध्ये जर काही कट नसता तर त्यांनी जाहीरपणे नार्को टेस्टसाठी तयार व्हायला पाहिजे. जर आपण कोणत्या पद्धतीचं दुष्कर्म केलेलं नाही, नियोजित कट केला नाही, तर मग नार्को टेस्ट करण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे. त्यांनी जर संमती दर्शवली, त्यांचं जर सत्य असेल, त्यांना जर अजितदादा पवार साहेबांच्या या प्रकरणाबद्दल जर सहानुभूती असेल तर महाराष्ट्राच्या जनतेतील शंका दूर करण्यासाठी त्यांनी ब्रेन मॅपिंग नार्को टेस्टसाठी सीबीआयला सहकार्य करायला पाहिजे. कारण केंद्रीय अन्वेषण विभाग हा अतिशय महत्वाचा विभाग आहे आणि ते सत्य करणार आहे. 27 तारखेला 4च लोक या बंद दाराआड चर्चेमध्ये त्यांनी ती बैठक घेतलेली आहे. बैठक घेतल्याच्या नंतर ठीक आहे, ते मंत्री महोदय आहेत, ते बैठक घेऊ शकतात. खासदार साहेब आहेत, प्रफुल्ल पटेल बी राज्याचे देशाचे नेते आहेत, सुनील तटकरे देशाचे नेते आहेत. मग शेतकऱ्याच्या प्रश्नावरती तुम्ही विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या प्रश्नावर बैठक घेता.
आणि सीबीआयच्या चौकशीमध्ये निष्पन्न होते की 125 कोटी रुपयाची ती कंत्राटाची फाईल होती. याच्यावर शंका निर्माण होणार आहे. मग आता त्यांच्या नेमकं मनामध्ये काय, ब्रेन मॅपिंग नार्कोलिस्ट केल्याशिवाय ना मीडियाच्या समोर येणार आहे, ना महाराष्ट्रातील जनतेला त्याचं सत्य कळणार आहे. हेच महत्वाचे 3 संशयाच्या भोवऱ्यात फिरणारे हे 2-3 नेते लोक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकीय सल्लागार आहेत. यापूर्वी बरेच कोटी रुपये त्यांच्या संस्थेला त्यांनी दिलेले आहेत. परंतु दादाला शंका आली असेल की आता यापुढे या व्यक्तीला आपल्याला कंत्राट द्यायचा नाही, आणि आपली प्रफुल्ल पटेल साहेब आणि सुनील तटकरे साहेब यांनी त्यांचं स्वतःचं अर्थहित साधण्यासाठी दादावर दबाव आणला असेल. दादा तणाव झाला असेल, महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न पडलेला आहे तो. आणि धान उत्पादक शेतकऱ्याच्या फाईलचा विषय गेले म्हणजे महाराष्ट्राची दिशाभूल करणे, महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणे, याची चौकशी झाली पाहिजे ना. कारण हे आपण नाही सांगत, हे सीबीआयच्या तपासात समोर आलेलं आहे. ती फाईल नेमकी कोणती होती, जी म्हणजे प्रफुल्ल पटेल साहेबांनी जी फाईल समाज माध्यमासमोर दुसऱ्या दिवशी ठेवली, त्यांनी सांगितलं की विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न होता आमचा. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न होता, चुकाऱ्याचा प्रश्न होता. तर कृषी खात्याशी संबंधित असलेले मंत्री, कृषी खात्याशी संबंधित असलेले सचिव हे त्या बैठकीत पाहिजेत ना. कृषी खात्याचा एकही मंत्री नाही, कृषी खात्याचा एकही सचिव त्या बैठकीमध्ये नाही. मग तुम्ही बा अचानक ती कृषी विदर्भातील शेतकऱ्याचा पुळका कसा काय अचानक तुम्हाला सुटला. तर त्यांनी या प्रकरणावरती पांघरून टाकून या प्रकरणाची दिशाभूल करण्याचा आणि जनतेची फसवणूक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याबाबत मी आता त्यांच्या विरोधात एफआयआर सुद्धा दाखल करणार आहे. मी तयार केलेला एफआयआर. प्रकरणाला सगळं अर्थाचीच किनार आहे. तुम्ही म्हणता 100% बरोबर आहे. हा अर्थहित साधण्याच्या प्रकरणातूनच हा नियोजित कट आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर लवकरच हे आता सत्य समोर येईल. या तिन्ही लोकांनी फक्त नार्को टेस्ट करण्यासाठी संमती द्यायला पाहिजे. जर यांनी संमती दिली नाही तर निश्चित स्वरूपात ते आरोपी आहेत, याचा आमचा ठाम विश्वास आहे. मी विजयगडला जाऊन सुनेत्रा पवारला लेखी निवेदन सादर केलेलं आहे की आता जे आम्ही सीबीआयकडे मागणी करत आहोत, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी अजिबात नाही आहे. आम्ही समाज माध्यमावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा, फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा घेऊन समाजामध्ये 24 घंटे काम करतो. त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोक नाही आहोत. आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत, मुवमेंट चळवळीचे माणसं आहोत. त्याच्यामुळे सुनेत्रा पवारला काल मी लेखी स्वरूपात दिलं, त्याची डिस्पॅच सुद्धा माझ्याकडे आहे की बहिणीनं सुद्धा आमच्या प्रकरणामध्ये आम्ही जे रस्त्यावर उतरतो शेवटच्या घटकातले माणसं अन्यायाच्या विरोधात, हा खरोखर आम्हाला अन्याय दिसते, तर त्या वहिनीनं सुद्धा आम्हाला सहकार्य करायला पाहिजे या प्रकरणामध्ये. काय वाटलं आपल्याला चर्चा करताना, काय वाटलं? ताई वहिनी प्रत्यक्ष आम्हाला भेटलेल्या नाहीत. त्यांच्या पीएकडे आम्ही निवेदन केलं. त्यांनी सांगितलं की 2-4 दिवसामध्ये त्यांच्याकडे आम्ही उपमुख्यमंत्री महोदयांकडे हे सर्व ठेवू आणि तुम्हाला ती मेसेज येईल. त्यांच्या मेसेजची वाट न पाहता मी माझा मला जे काही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे, माझ्या संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे मी स्वतःच प्रकरण हँडल केलं.